नमस्कार मैत्रिणींनो. आईने घेतलेले रुईसाठी शेंगोळे बनवायला लहान बाळांना खूप आवडतात. नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1.25 वाटी बेसन पीठ. त्यामध्ये हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मस्त ते घट्ट मळून घ्यायचं. तेलाची फोडणी घालायची, जिरे मोहरी टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं लसूण टाकायचं. हे सगळं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं पाणी आणि ते व्यवस्थित आपण जसं पिठल्याला उकळी येऊ देतो तसं पाण्याला उकळी येऊ द्यायची. मग ते गव्हाचं पीठ जे आपण मळून ठेवलेलं आहे कणिक, त्याचे असे गोल 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 नाही म्हणता येणार, पण अशा लाईनमध्ये कट करायचं आणि अशा शेपमध्ये त्याला आकार द्यायचा. छोटे छोटे करायचे कारण की आपण लहान बाळांसाठी बनवतोय. आणि जे पाणी उकळलंय त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं. ते मस्त व्यवस्थित शिजू द्यायचं. शिजायला थोडा वेळ लागतो कारण कच्चं ठेवायचं नाहीये. जे पीठ उरलंय त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे असं थोडंसं घट्टसरपणा येतो. नक्की ट्राय करून बघा. आजारपणात तर बाळाला नक्की आवडतो.